आणि त्या दगडाला त्याच्याकडे एक छिन्नी असते आणि एक हातोडी असते. विद्यार्थ्यांना थोडं समजावं लागेल घरी गेलं की पुन्हा समजावा, कारण की मी काल पण ट्राय केलं होतं माझ्या घरीच. एक छोटीशी छिन्नी असते ना, हातोडी असते, त्याच्याने तो तासून ठोकून त्याला आकार देतो आणि मग ती मूर्ती बनते, दगडाची मूर्ती. बरोबर. तर 2 उदाहरण आहेत. मी सन्मान्य सरांची अनुमती घेतो. एक सर आहे आणि एक मी आहे. असं समजूया आपण आम्ही दोघं दगड होतो. मग गणेश सर एक आमचे मूर्तिकार आहेत. त्यांनी ते छिन्नी नातोडी घेतली, ठोकायला चालू केलं. मला माझ्यापासून एक छान मूर्ती बनवायची होती त्यांनी चालू केलं. मी लगेच म्हणणार, सर खूप लागतंय मला, तुम्ही मला सारखं ठोकताय, तिकडं आकार देताय. विद्यार्थ्यांना ही घरी गेलं की थोडंसं तुमच्या भाषेत समजवा. आकार देतात, मला लागतंय सर. नको सर, केव्हाचे तुम्ही 2 तासापासून तेच करताय. मी त्यांना नकार दिला. मग गणेश सरांनी काय केलं, सरांच्या येताने त्यांनी चालू केलं. सरांनी म्हटलं की ठीक आहे, करतायत ना. मग गणेश सरांनी मला सांगितलं की बाबा, मी तुला जे त्रास देतोय किंवा मी तुझ्याकडनं जे काही छिन्नी हातोडीने प्रयत्न करतोय, हार्डवर्क करतोय, ते तुझ्या चांगल्यासाठी करतोय. परंतु मी ते ऐकलं नाही. मी म्हटलं नाही, मला त्रास होतोय, मला नाही पाहिजे. त्यांनी मला वारंवार समजवलं, तुझ्या चांगल्यासाठी करतोय, तुझ्या चांगल्यासाठी. तरी मी ऐकलं. सरांनी ऐकलं. सर म्हटलं करा, काय करायचंय. मग सरांनी ते पूर्ण व्यवस्थित करून त्याची एक देवाची मूर्ती बनवली. सरांचं नाव संगमेश्वर म्हणून शंकराची मूर्ती बनवली. बरोबर. तर सरांनी ते सहन केलं. सरांना देखील त्यांनी सांगितलं, मलाही सांगितलं, पण मी ऐकलं नाही. बरोबर. त्याच्यामुळे त्याची एक सुंदर कलाकृती तयार झाली आणि त्याला पूजनीय झाले. त्यांना मंदिरात बसवलं गेलं, कारण की ते शंकराच्या मूर्तीमध्ये त्यांचं रूपांतर झालं त्या दगडाचं. केलं कोणी, शिक्षकांनी. शिक्षक म्हणजे हा कोणी असो, प्रोफेसर असो, टीचर असो, प्रायमरी टीचर असो, त्यांनी ते सहन केलं, त्यांनी त्यांचं ज्ञान दिलं, म्हणून त्याची मूर्ती झाली, ते पूजनीय झाली. आता माझं काय झालं, बरोबर नाही, माझं काय झालं. त्यांनी मला तासता अर्धवट सोडला, कारण की मी म्हटलं मला खूप त्रास होतो, मला सहन होत नाही, मला गरम होतंय, मला लाईट नाही, मला पंखा नाही, मला एसी नाही, मला नोटबुक नाही, मला वह्या नाही, तुम्ही मला सायकल घेऊन दिली नाही, तुम्ही मला हे नाही, ते नाही, हे सगळे मुलांची कारणं सांगितली. मी पुन्हा स्टोरीकडे गेले. मला अर्धवट सोडला. जो ट्रस्टी होता मंदिराचा, तो म्हणाला दगडचा खर्च तर झालाय, मग काय करणार. मग त्यांनी मला पायरीच्या बाजूला एका ठिकाणी फिट केला, येथे नारळ फोडावे, येथे नारळ फोडावे. येतो मी. कोणाच्या मनात चांगला भाव असतो, माझा मुलगा पहिला नाही, तो प्रेमाने पडतो, एखादा घेईल. म्हणून विद्यार्थ्यांना हे समजवा, सहन करा, मेहनत करा, स्किल, नॉलेज सगळं. ॲटिट्यूड आहे ASK, ॲटिट्यूड, स्किल अँड नॉलेज. ॲटिट्यूड वृत्ती तुमची, स्किल आणि नॉलेज हे तुम्ही इम्प्रूव्ह करा. आज एका दिवसात होणार नाही, कंटिन्यू करावं लागेल, भोग द्यावे लागतील, तेव्हा तुमचं सर्व होईल. आणि हे जे सरांनी म्हणजे अचिव्हर्स अकॅडमीच्या माध्यमातून हे जे काही करतायत, एक लक्षात ठेवा की आपण मुंबईच्या जवळ राहतोय, त्याच्यावर प्रत्येकाला हे वाचतं की अरे ठाण्याची शाळा अशी, नाशिकची शाळा अशी, पालघरची अशी. पण एक लक्षात ठेवा, ज्ञान हे कुठेही जे दिलं जातं ते तुम्ही पचवलं ना, सरांनी म्हटलं वाघिणीचं दूध, ते थोडंही पचवलं ना तरी त्याची एक शक्ती फार जबरदस्त असते. बॅकग्राऊंडचा काही संबंध नसतो. तुम्ही पुण्याला शिका, ठाण्याला शिका, तुमचं बेसिक क्लिअर करून घ्या. अचिव्हर अकॅडमीचं एक मी वैशिष्ट्य सांगतो. त्यांना काही नवीन छोटंसं आपण जर सजेशन दिलं, मी मागच्या मिटिंगला म्हटलं होतं, मला गणेश सरांपेक्षा बिरादर सर लवकर SSC बोलवतात. मॅडम कधी कधी आमच्या मॅडमांना कॉन्टॅक्ट करतात, बिरादर मॅडम. नवीन स्टाफच्या मॅडम पण सगळे चांगले आहेत. किंवा थोडंसं आम्हाला वाटलं अरे हे काहीतरी चेंजेस वाटतात किंवा वॉटेवर हे काहीतरी एक कॉन्सेप्ट आलेला आहे, तर ते लगेच त्याच्यामध्ये बदल करतात. तुम्ही देखील त्याचं सांगून बघा की ऐसा करणार, ऐसा वैसा करतील ते त्यांच्या हिशोबाने. शेवटी त्यांची एक जबाबदारी आहे आणि आपली त्याच्यापेक्षा दुप्पट जास्त जबाबदारी आहे. त्याच्यामुळे या दोघांचा समन्वय करा, कारण की तुमचा राईट हँड त्यांचा लेफ्ट हँड तेव्हा एक छानपैकी टाळी वाजेल. दोघांचे हार्डवर्क झाले पाहिजे आणि अशातून आपल्या शेवटी बघा आपलाच जो पाल्य आहे तो हा त्यांच्याकडनं घडणार आहे. त्याच्यामुळे सर्वांचा यथा सांग विचार करून तुम्ही त्याचा एक समारोप करावा आणि चांगल्या प्रकारचं तुमचं नियोजन करावं. अचिव्हर अकॅडमीने मला येथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं. तुमचे सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.